पहिलं क्षेत्र ज्ञानाचं आहे. या जगात सर्वात मोठं ज्ञानी माणसं मोठी. कोण मोठे? ज्ञानी. पण ज्ञानातही जास्त ज्ञानी कोण? कोण उत्तर देईल? ज्ञानात सगळ्यात ज्ञानी कोण? वेद. वेदासारखं ज्ञानी कुणी नाही. तो वेद सुद्धा देवाला शरण गेलाय. ह्या जगात सर्वात बोलका कोण? महाराज, वकील कोण? सर्वात बोलका या जगातला पाताळामधला 1000 तोंडाचा शेष. ती शेष सुद्धा देवाचं अंतरून करून राहिलाय. बोलका म्हणून बसणारे अंतरून करून राहिला. ह्या जगातले संत कोण? सनकाधिक संत आहेत. ते सनकाधिक संत सुद्धा देवाचं आहे ना, देवाचे द्वारपाल म्हणून राहिले. ह्या जगातला सर्वात मोठा तपस्वी कोण? सर्वात पुण्यवान, सर्वात तपस्वी कोण? कोण सांगेल? ह्या जगातला सर्वात तपस्वी भगवान शंकर आहे. भगवान शंकर सुद्धा देवाला शरण जाऊन देवाचा चरण उदक समजून गंगा डोक्यावर धारण केली. ह्या जगातले श्रीमंत कोण? लक्ष्मी. लक्ष्मीपेक्षा या जगातलं श्रीमंत नाही. ते लक्ष्मी सुद्धा देवाचे पाय दिवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी सुद्धा देवाला शरण गेली. मला सांगा, जिथं शेष देवाला शरण आहे, जिथं ज्ञानाच्या बाबतीत वेद देवाला शरण आहे, सनकादिक देवाला शरण आहेत, आणि जिथं भगवान शंकर देवाला शरण आहे, जगातली श्रीमंत लक्ष्मी सुद्धा पाय ठेवावयाच्या देवा पात्र झाली, आणि तिथं तुम्ही आम्ही संसाराला शरण गेल्यास काय आनंद मिळेल का हो? ज्ञानेश्वर महाराज सगळं चिंतन सांगतात. पाहे पा जाणीवेचे निबळे नवाध्या काढा. जाणीवेचे निबळे पुढे वेदापासून असे आकडे की शेषापुरी तोंडाळे बोल के आथे तो हे अंतुणा तळवटी जडे येरे नेती नेती म्हणून बोहडे येत सनकालिक वेडे पेशे झाले करिता तापसाची कडसणी कौमुख जवळा ठेविले शुळपाणी तोही अभिमान सांडोली पायवनी माता आहे. पुढे लक्ष्मी आली नातरी अथिलेपणे असरिसी कवनी आहे लक्ष्मी ऐसी श्री सारिकी दाशी घरी येते ते खेळता करती घरकुली जया नामे अमरपुरी जरी ठेवली तरी काय होती बाहुली इंद्राणी तयाची. लक्ष्मीने एखाद्या रंकाकडे बघितलं तर इंद्रपद देऊन टाकेल. तिचं नाव लक्ष्मी आहे. आणि इंद्राकडे जर बघितलं तर इंद्राचा रंग करून टाकेल. ते खेळता करती घरकुली जया नामे अमरपुरी जरी ठेवली तरी काय नव्हती बाहुली इंद्राची तयाची. त्या नावडोळी जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंग होती. त्या झाडा जेवढे पाहते ते कल्पवृक्षला. तिने जर एखाद्या लक्ष्मीने एखाद्या झाड्या येड्या बावळीच्या झाडाकडे जर बघितली तर त्याला कल्पतरूचं झाड करील. तिच्या दृष्टीत ताकद आहे. त्या झाडा जेवढे पाहते ते कल्पवृक्ष गा ऐसिया जयाच्या जवळिका सामर्थ्य घरचिया पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका न म्हणेचे मग सर्वस्व करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा पाय दिवावयाच्या देवा पात्र राहारी. ज्ञानोबा सांगतात हे जर सगळे देवाला शरण गेले असतील तर आपण कशाला संसाराला अडकून पडावं. माऊली असं म्हणतात सूर्य उदयाला आल्याच्या नंतर चंद्र सुद्धा झाकून जातो. सूर्याचा एवढा प्रखर तेज आहे. सूर्य उदयाला आल्याच्या नंतर चंद्र झाकून जातो. तिथं सोनकिड्यानं म्हणावं का बघ माझा प्रकाश किती आहे म्हणून. ज्ञानोबा सांगतात आगा सहस्र किरणाची दिठी पुढे चंद्र ही लोपे कीर्ती ते तर खद्य थान फुटफुटी आपली तेजी. ज्ञानोबा पुढची ओळी सांगतात जे शंभूचे तपन पुरे लक्ष्मीचे थोरपण सरे अरे ते तर प्राकृत हेंद्रे केवी जाणून आहे. अरे दशम भगवान शंकराचं तप राहत नाही पुरत नाही. ती म्हणून देवाला शरण गेले. लक्ष्मीचा पैसा जिथं संपवला तर तिथं निघाले हे संसाराला शरण. फुट बुडला तर शिळी म्हणजे पण दादा पाणी किती आहे जा माय घरला म्हणला. तशी गोष्ट देवाला शरण शरण जावे सर्व भावे देवाचे. देवाला शरण जावं. तुकोबाला कळालं आणि तुकोबाने लोकांना हे सांगितलं स्वतः केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. वाईट माणसाला चांगल्या मार्गाला लावा. एखादी तंबाखू खात असलं बिडी वळत असलं कल्याणासाठी त्यांनी संसाराच्या नावानं शून्य घातलं. त्यांचं चिंतन केल्याच्या नंतर चांगलं होते. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 12व्या शतकात वयाच्या 12व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी सांगितली. अमृत अनुभव सांगितला. हरिपाठ सांगितला. त्या ज्ञानोबरायचं जर स्मरण केलं तर जीवनामध्ये श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
देवाचं चिंतन कमी करा, पण ही चिंतन जास्त करा. का? साक्षात फळ लवकर मिळतात या जपाने. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हे जप करा. ज्ञानदेव जप केल्यास काय होते? ज्ञानदेव चतुराक्षरी जप करी तू सर्वज्ञा, ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीचे स्वज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हे जप करा. जास्त जप केले नाही. सगळे करणार नाही मला माहित आहे, कुणाचं काय होणार आहे. बरेच माणसं 2 लाखाला गाव खपलं, सप्ताह झाला, देव श्री तुकाराम असा श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हे जप करत आहे खूप. आणि तुकाराम तर तुम्हाला माहित आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. हे जप करा. हे शरणा गुरु माना. पूर्वीक कशाला बी आराम केला, लगेच गुरु करून घेतला कानात पुढं, आणि तिथं भावकी तर कुणापाशी व्हायचं नाही, कुणाकडून माळ घालून घ्यायचं नाही, आळंदीत जायचं, माऊलीच्या समाधीवर माळ ठेवायची, माऊलीच गुरु म्हणायचं, माऊलीचा जप करायचा, ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. आणि अशी ज्ञानेश्वरी वाचा, भगवंताचं चिंतन करावे. चांगलं वागा, घरात चांगलं वागा, आधी पुन्हा भगवंताचं चिंतन करा. सप्ताह काय 4-5 दिवसाचा असते, 7-8 दिवसाचा सप्ताह, पुन्हा काय असते असं चिंतन करा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिभजने हे जवळचे जे सांगतात, या हरिभजनात जे घुसळून टाकलं न हरिभजने हे सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दुर्वृताः नवशंतश्च माम भक्त्या निर्देवतामुपासते. तरी कीर्तनाची कीर्तनाची ज्ञानेश्वरी वाचत जा. झालं कीर्तन आपलं. ज्ञानेश्वरी वाचत जा. ज्ञानेश्वरीमध्ये 3,500 दृष्टांत आहेत, 1,00,000 शब्द आहेत, 9,033 700 श्लोक आहेत. तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. जगातले जेवढे शोध आहेत 12व्या शतकात 12व्या वर्षी ज्ञानोबाने शोध लावले. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी मुने ज्ञानेश्वरी सगळे शोध आहेत. वरून पाऊस पडतोय आणि पडलेला पाऊस खाली येतोय आणि ही पाऊस समुद्राला जाते. मग हे पाऊस समुद्राला गेलं वर कसं जाते? पुन्हा कशाने जाते? बाष्पीभवन होते, पाण्याची वाफ होते. हे आता कळलं 200-300 वर्षात. ज्ञानोबाने 700 वर्षाच्या अगोदर, विज्ञानाच्या अगोदर अध्यात्म पुढे आहे. ज्ञानोबाने 700 वर्षाच्या अगोदर सांगितलं आहे ना, मी सूर्याचे निवेशे. भगवान अर्जुना सांगतात, अर्जुना सूर्याच्या रूपानं मी सूर्याचे निवेशे तपेत हे शोषे पाठी इंद्र होई बरसे मग भरे पुरती. मी सूर्याच्या रूपानं तपतो आणि पृथ्वीवरपणे वर येतो आणि पुन्हा इंद्राच्या रूपानं वर्षा पडतो. मी आहे. हे शोध ज्ञानोबाने लावलाय. मी सूर्याचे निवेशे तपेत हे शोषे आणि पाठी इंद्र होई बरसे मग भरे पुरती. लाईटचा शोध 100-150 वर्षापूर्वी लागला. ज्ञानोबाने 700 वर्षापूर्वी सांगितलं. त्याच पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्माण करत आहे. मौलीने सांगितलं, तया उदकाचे सरिले प्रगटले ते लखलकीत दिसे ते विजुमाचे असे सरिले काही. त्या पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्माण करता येते. मौलीने सांगितलंय 12व्या शतकात. आता 150 वर्षात शोध लागला शास्त्रज्ञाला. ज्ञानेश्वरी भौतिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुरुत्वपद ज्ञानोबाने. ज्ञानोबाने 3रा शोध लावला. माणसाचा सुद्धा शोध लावला. हो, माणूस कशाला तयार झाला? 15व्या शतकाच्या शेवटी विज्ञानाला शोध लागलाय. ज्ञानोबाने 700 वर्षाच्या 12व्या वर्षाच्या वयाच्या 12व्या वर्षी 12व्या शतकात शोध लावला. विज्ञानाला 15व्या शतकाच्या शेवटी लागला. आणि ज्ञानोबाने 12व्या शतकात सांगितलं, शुक्र शून्यताचा सांभा मिळता पाताचा बांधा आणि वायू तत्व दशधा एकच झाले. ज्ञानोबाने सांगतात, पुरुषाच्या शरीरामध्ये शुक्राणूची संख्या आहे, स्त्रीच्या शरीरामध्ये स्विनिताणूची संख्या आहे. मिळता पाताचा बांधा आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश त्याला जवळ मिळाले आणि 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण नाग कुंभ क्रकल देवदत्त आणि धनंजय हे सर्व मिळालं आणि माणूस तयार झाला. शुक्र शून्यताचा सांगा मिळता पाताचा बांधा आणि वायू तत्वदशधा एकच झाले. ही सुद्धा शोध ज्ञानोबानेच लावला. अजून ज्ञानोबाने शोध लावला. सूर्य पूर्व उदयाला येते इकडं. सूर्य कोणत्या दिशेनं? पूर्व इकडे आहे का इकडे आहे? इकडे आहे का? पण सूर्य पूर्व उदयाला येतोय. उद्या सूर्य उदयाला येतोय ही तुम्हाला वाटतंय. विज्ञानाला मान्य आहे का सूर्य उदयाला येणं? विज्ञान काय म्हणते? सूर्य उदयाला येत नाही, पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. हे
ज्ञानेश्वर महाराजांनी हे सुद्धा शोध लावला. तया उदय असताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे आणि तैसे नैष्कर्म जाणे कर्मचे असतात. हे सुद्धा शोध माऊलीने लावला. माऊलीने अजून शोध लावला. माणूस जन्मल्यापासून मृत्यूतोवर काय करते हे बी माऊलीने शोध लावला. असं करू नका तसं करू. त्याच्या कपाळात कोणाच्या बापाला चुकत नाही माऊलीने शोध लावलाय. प्रत्येकाचे ठसे वेगळे सरकारला आता कळाले. प्रत्येकाचा बापाचा ठसा घेतला की पोराचा सुद्धा घ्यावं लागते शासनाला आता कळाले. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकात सांगितलं प्रत्येकाचे ठसे म्हणजे दैव वेगळं आहे. एकाच घरात 25 माणसं राहत्या प्रत्येकाचं दैव वेगळं राहते. एक बसूनच खाते आणि एक काम करूनच मरते. हे कसं आहे त्याच्या कपाळातच आहे. माणसाचा जन्म 3 कारणानं कर्म पाप आणि वासना. का बरं पाप फेडायला का बरं कर्म फेडायला आगा कर्मी जे उरावे आहे ना कर्म फेडायला तर तैती सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जन्माला आल्यास त्याचं सगळं बायोडाटा तयार झालं नाही. कुंडली आईच्या उदरात जन्माला ज्या दिवशी आले त्या दिवशी त्याचं सगळं तयार झाले. त्याचं लोकांना तिथं तयार झाले. काय काय करणार आहे काय काय इजार उलटिणार आहे परमात्मा जाणार आहे का प्रपंचातच मरणार आहे का डाव ढाबा डाव करणार आहे तिथं लिहून ठेवले. म्हणून याने गुगफोकाटचं जन्म होत नसते. त्याला सगळ्याला पुरावे असतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे ऐका गोवी ऐका. हे जयाचे गर्भसूत्र मांडवून ठेवले स्वतंत्र जास्तीचं दैव वेगळं आहे. हे दयाचे गर्भसूत्र मांडून ठेवले स्वतंत्र ते तेची गती ते पात्र पुढे लागे तिकडं जावं लागते. भगवंताचं चिंतन करा सगळं संपत. लोक म्हणजे महाराज वैकुंठाला चालले होते आणि लोक म्हणजे महाराज आणि आशीर्वाद द्या की महाराज म्हणजे आशीर्वाद बापाचे पेड नाही तुम्ही चांगलं बघा हाच तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या कर्माला तुमचं चांगलं होईल. मग असं करा करणे केला त्याग मग तो सुख समाधी हरिकथा हरिकथा केल्याच्या नंतर समाधी अवस्थेचे सुख होते. आयुष्यभर भगवंताचं चांगलं वागा भगवंताचं चिंतन करा. तुका म्हणे सुख समाधी नितांत समाधीचे बरेच प्रकार आहेत. कवाचं चिंतन करण्याचं योगाला करू. मग तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेणे भवयता गायला तो भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर त्याला फक्त दुःख बाधणार नाही. असं सारखं चिंतन करा. मरेपर्यंत माणसानं 13 कोटी जप करा. कधीही मरा. किती कोटी जप करा 13 कोटी. आणि कोणता जप करा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे असा 13 कोटी. दर दिवशी 16 माळा जप करायचा. 16 अक्षराच्या 16 माळा जप करायचा. आणि कसा करायचा परावरीनं. ज्ञानोबऱ्या सुद्धा जिथं समाधी घेतात ना तिथं जप करायचा. समाधी वैसला निर्वाण आणि कथा कीर्तन करीतो. तिथं समाधी जप चाललाय आणि आपण इकडं सुद्धा जप चालू आहे. असा 13 कोटी जप परावरीनं करायचा. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हे सोपा मंत्र आहे. उघडा मंत्र झाला. रामकृष्ण म्हणा कली संकीर्ती केशवा हा असा जप करत राहा. आणि असं जपाचं गाठोडं तयार करा. मरण कवावी उद्या घाबरू आता भय नाही. आई सेवा ते जीवा घडलिया सेवा समर्थाची असा सारखा जप करा. सगळ्यावर परोपकार करत राहा. तुकोबाराने आपल्यावर परोपकार केलाय. संसाराला स्वतःच्या काडी लावून आपल्याला परोपकार केलाय आपल्यावर. महाराजांचे तुकोबारा ज्ञानोबारा नामदेवराया तुकोबारा या सर्व संतांचे अक्षर लक्षात ठेवा. हे अक्षर आहेत हे अभंग आहेत. ज्याला भंग नाही ज्याला नाश नाही ते अक्षर आहेत. म्हणून भौतिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिकता सांगणा देणारे हे संत आहेत. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आणि परमार्थ करताना सप्ताह करताना सुद्धा गाथा वाचून महाराजाने जा. कुणी का असणार गाथा वाची जा महाराजाने जा. गाथा वाची जा कथाकाराने जा. हे सगळं जाणून करीत जा. उगलही काय आवचे भाव काय बी करी जाऊ नका आहे का नाही. आणि परमार्थ करून दरून जेवढं जात आहे त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्या चान्स नरकाला जायचे. मी सांभाळून केलं पाहिजे. लय जायचं नाही त्याच्या
ना तुकोबरा ज्ञानोबराचे प्रमाण वाचायचे आणि मग पुन्हा सप्त्याला राहायचं आणि मग सप्त्यात सगळे महाराज बोलवायचे, विचार करून बोलवायचे. तुम्ही चांगलंच करता, मला तुम्हाला दोष ठेवायचा नाही, पण ही अक्षर ऐकून कसा असला पाहिजे विचारा. आपल्याला असं सगळं विचार करून सगळं करायचं, आपलाही उद्धार हो. आपण सप्ताह उद्धार झाला जावं, आपला उद्धार झाला पाहिजे असं चिंतन करा. ज्ञानेश्वरी नंबरायण मंगळाय चोखमारे बरोबर आहे. दादासाहेब काका महाराज, सैना महाराज, चौथा महाराज, सर्व संतांचे चरणावली, भगवान शंकराच्या चरणावली, भक्त श्रीमणी पावन हनुमंताच्या चरणावली सेवा समर्पण करतो. पुढे भविष्यवाद अशी आशा तशी करविली तशी केली कटकड विठोबा. तुम्ही सुद्धा आवडून घ्या, तुमच्यासाठी चांगला हे अक्षर होत मंत्र आहे. आणि म्हणून ही ज्ञानेश्वरी खूप चांगली आहे. ज्ञानेश्वरी वाचत जा, तुम्हाला कळलं पुन्हा काय कळालीच नाही. ज्ञानेश्वरी सप्तक पारायण झालं का ज्ञानेश्वरीचं? ह्याच्यातलं कोण कोण आहे पारायण? ह्याच्यातलं कोण आहे? ती नाही, त्याच्या अलीकडे ही शेवटची होईल ज्ञानेश्वरी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी निधी. तुम्ही मला महाराज काय सांगितलं कीर्तन ह्याचा असं कसं बोलला तो असा काय नाही करायला. हे जे सांगितलं येत माझी जी उरली पाईप पण म्हणजे काय असेल जनावर तुकोबराची काय जी असेल सेवा, नवरी तुकोबराची सेवा आयुष्यभर ही सेवा घडू दे देवा. ह्याची सुख होते मागवले आनंदाची बळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझा चंदिला पूर्ण विठ्ठला दासा ठेवी. तुझा भावाड येऊन चित्ता करावा नंतानाश त्याचा अभय देऊन करावे सादर. तुम्ही सर पडू दे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू दे ते कल्पतरू ठेवसे. जन्मोजन्मांतरी तुझा चंदिला करून विठ्ठला दासा ठेवी. झाली शिवाय थांबवतो, आजच्या दिवस काही चाली नाही म्हणजे पायाला थोडं लागलं असल्यामुळे. Thank you.